नमामि तव दास दास म्हणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होईल तेथे जय रामाया भुवनात्रयी तुझ विणा नाही तुझा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी तू तात मी बालक सुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे अपत्यापरी पाजवी प्रेमरसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी संत समागम हे फेसबुक लाईव्ह पेज हे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे आणि या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण मागील अनेक महिन्यांपासून समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयातील अनेक प्रकार, अनेक आयाम, अनेक पैलू, अनेक विषय आपण चिंतन करतो आहोत, त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत। सध्या आपण समर्थांच्या 11 लघुकाव्यांपैकी सगळ्यात मोठं जे लघुकाव्य आहे त्याला नाव आहे 21 समासी अर्थात जुना दासबोध। तपाचरण काळामध्ये टाकळीला आपला पहिला शिष्य उद्धव स्वामींना जो उपदेश केला तो सगळा उपदेश या जुन्या दासबोधामध्ये आलेला आहे। या 21 समासी दासबोधातील आपण सध्या 14वा समास पाहतो आहोत आणि कालपर्यंत आपण 20 ओवीपर्यंत आपण आलेलो होतो। 21व्या ओवीपासून पूर्ण समाधान असं नाव असलेल्या 14व्या समासात समर्थ काय सांगतायत त्याचा विचार आपण आता पाहूया। श्रीराम समर्थ श्रीराम।
जितुका काही आकार झाला, निराकारही कल्पने सुचला. एवं निराभासियाही बोला, मायाची आली श्रीराम. जैसी पृथ्वी कोणी निघाली, तयेसी द्रुमलता नानावल्ली. मेरुमांदार शृंगे झाली, लेकुरे तयेसी श्रीराम. कन्या पुत्रे नपुसके, नामे ठेवली अलोलिके. ऐसी लेकुरी झाली अनेके, संख्याची नाही श्रीराम. गडकोट पुरे पट्टणे, महाल दामोदरे निर्माणे. झाली असंख्य कोणे, गणना करावी श्रीराम. लेकुरासी ही लेकुरे झाली, नपुसके ही कोणी निघाली. कन्या पुत्र नपुसके आली, नपुसकाच्या पोटी श्रीराम. समर्थ या ठिकाणी असं म्हणताय, जितुका काही आकार झाला, निराकारही कल्पने सुचला. एवं निराभास याही बोला, मायाची आली. सुरुवातीला काय आहे? निराभास एक परमात्म तत्व आहे. ते परब्रह्म स्वरूप आहे. त्याला आकार नाही, रंग नाही, रूप नाही. त्याच्या ठाई काही क्रिया नाही, त्याच्या ठाई काही गती नाही. आपल्याला माहिती आहे, न्यूऑन, प्रोटॉन याच्यानी सगळ्या चराचरातील सगळ्याच्या सगळ्या वस्तू बनलेल्या आहेत. याला अणुरेणू असं म्हणलेलं आहे. जे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खालीच दिसू शकतात. म्हणजे ज्या मायक्रोस्कोप खाली व्हायरस दिसू शकतो, त्याच्याही पुढचा व्हायरस, त्याच्याही पुढचा मायक्रोस्कोप आहे की ज्याच्या खाली आपल्याला हे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, निऑन हे दिसू शकतात. आणि ह्या प्रत्येक घटकामध्ये, माझ्यामध्ये, तुमच्यामध्ये, मोबाईलमध्ये, या झाडांमध्ये, घरामध्ये, भिंतीमध्ये, जमिनीमध्ये, पर्वतांमध्ये, पाण्यामध्ये, सगळीकडे बेसिक तत्व काय आहे? हे 3 घटक आहेत: इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि निऑन. पण हे आम्हाला दिसतात का? ते दिसत नाहीत. पण त्यांच्यापासून तयार झालेल्या अनेकविध वस्तू आम्हाला दिसतात आणि त्या सगळ्या नाशिवंत आहेत. आज एखादी वस्तू घेतली, किती वर्ष टिकेल? हळूहळू त्याला क्रॅक जायला लागतील, त्याचा रंग जायला लागेल. तत्व एकच आहे, पण आमच्या डोळ्यांना ते सगळं वेगवेगळं दिसतं. आम्ही जेवण करतो म्हणजे काय करतो? प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट, विटॅमिन्स हेच खात असतो ना. भात खाल्ला, कार्बोहायड्रेट मिळाले. वरण खाल्लं, प्रोटीन्स मिळाले. पोळी खाल्ली, प्रोटीन्स मिळाले. भाज्या खाल्ल्या, फळं खाल्ली, विटॅमिन्स मिळाले, मिनरल्स मिळाले. शेवटी कुठल्या तत्वावर हे शरीर जगतंय? कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट आणि मल्टीविटॅमिन्स अँड मल्टीमिनरल्स. पण या सगळ्यांनी, आता विटॅमिन सी जर आपण घेतलं तर ते लिंबामध्ये खूप आहे. ऑक्झॅलेट्स घेतले तर ते आळूच्या पानात खूप आहेत. असे आहार भेदे, आकार भेदे, भेद खूप आहेत, भिन्नत्व आहे. पण बेसिक प्रिन्सिपल काय आहे? समर्थ शिष्याला त्या बेसिक प्रिन्सिपलकडे घेऊन जात आहेत. वरच्या काय भुललासी वरलिया रंगा, उस डोंगा परी रस नहे डोंगा. सावतामाळी आम्हाला सांगतायत. ऊस वाकडा आहे, काळा रंग आहे, मध्येच वाकला आहे, पण रस किती मधुर आहे, रस किती गोड आहे. जे दिसत नाही त्याला ते पाहण्याची क्रिया समर्थ आपल्या शिष्याला समजावून सांगतायत. जितुका काही आकार झाला, निराकारही कल्पने सुचला.
एवं निराभास याही बोला मायाची आली. समर्थ या ठिकाणी म्हणतात की जे जे काही आकाराला आलेलं आहे, जे जे काही दृश्य विश्व म्हणून आम्हाला दिसत आहे, हे सगळं काल्पनिक आहे. का काल्पनिक आहे? कारण निराकार हा शब्द सुद्धा साकार आहे म्हणून निराकार लक्षात आला. निराकार ही देखील कल्पनाच आहे. मग साकार ही कल्पना नाहीये का? बरं, आज मी ज्याला पाहतो आहे तो तसाच्या तसाच राहत आहे का? नाही राहत. आमच्या आयुष्य, आमच्या जीवनामध्ये, आमच्या देहामध्ये किती स्थित्यंतर झाली. 20 वर्षाखाली मी कसा दिसत होतो, आज कसा आहे. एखादी वस्तू मी घेतली, घर बांधलं, तेव्हा कसं दिसत होतं. घराची वास्तू केली तेव्हा काय अप्रूप होती. आता रिनोव्हेशनला आलं, जे जे दिसतं आहे या दृष्टम तन नष्टम. मग जे दिसतंय ते जर नाश पावणार असेल आणि जे दिसत नाहीये ते अविनाशी तत्व असेल तर मग त्याला भजा ना. समर्थ सांगतात की त्याच्याकडे का नाही जात तुम्ही. मी काल आपल्याला उदाहरण दिलं. सोनं हा एकच धातू आहे. त्याच्या पाटल्या केल्या, बांगड्या केल्या, कानातली झुंबर केले, नाकातली नथ केली, अंगठी केली, बिंदी केली, काय काय आभूषणं केली. बरं, ती आभूषणं घालण्याची जागा सुद्धा वेगवेगळी आहे. हातातलं कडं वीर कंकण आहे म्हणून ते जर नाकात घातलं तर चालेल का? समर्थ मूर्खांची लक्षणं सांगताना सांगतात, वीर कंकण हातात घातलं ते सगळ्यांना दिसलं पाहिजे म्हणून नाकात घातलं तर कसं होईल? नाक फाटून निघेल ना. पोहेहार केला, पाटल्या केल्या, बांगड्या केल्या, काय काय बिनल्या केल्या, पण शेवटी सोनं एकच आहे. या चराचरामध्ये, या दृश्य विश्वामध्ये जे जे दिसतं आहे त्या सगळ्याच्या शेवटी काय, त्या सगळ्याचा न्यूक्लियस काय, त्या सगळ्याचा आधार काय, त्या सगळ्यांमध्ये एकच एक तत्व व्यापून जे आहे ते परमात्म तत्व आहे, ते परब्रह्म आहे. समर्थ म्हणतात, नाही पुरुष ना वनिता लोकी कल्पिले तत्वता, त्याचा बरा शोध घेता काहीच नाही श्रीराम. श्री नदी पुरुष खळाळ ऐसे बोलती सकळ, विचार पाहता निवळ देह नाही श्रीराम. नदी म्हणलं की स्त्रीलिंगी आलं, ओढा म्हणलं की पुरुषलिंगी आलं. मग ओढा वाहतो आहे आणि नदी वाहत आहे म्हणजे ती स्त्री आहे का? आणि ओढा म्हणजे पुरुष आहे का? पण त्याचं विश्लेषण पुढे समर्थ देतात की स्त्रीलिंगी, पुरुषलिंगी आणि नपुसकलिंगी अशी सगळी प्रजावळ या मायेपासून निघालेली आणि त्याप्रमाणे ती नावं पडलेली आहेत. समर्थ पुढे म्हणतायत, जैसी पृथ्वी कोणी निघाली. आता पृथ्वीपासून काय काय प्रसूती झाली, काय काय निघालं बाहेर, त्याचं वर्णन या ओव्यांमध्ये आहे. पृथ्वी व्याली. पृथ्वी म्हणजे कोण आहे? शेवटी प्रकृती आहे. आम्ही काय म्हणतो, काय हिरवीगार प्रकृती आहे. प्रकृती नटली आहे. श्रावण महिना आहे, हिरवी चादर आहे आणि मस्त वाटतं, सुरेख वाटतं, वातावरण आल्हाददायक असतं. या ठिकाणी प्रकृतीपासून काय काय निपजलं, कशा कशाने जन्म घेतला ते समर्थ पुढे वर्णन करतायत. जैसी पृथ्वी कोणी निघाली, तैसी द्रुमलता नाना वल्ली, मेरू मांदार शृंगे झाली, लेकुरे तयासी श्रीराम. काय काय लेकरं झाली आहेत. जैसी पृथ्वी कोणी निघाली, ज्याप्रमाणे पृथ्वीनं प्रसूती बाळांतीन झाली तसं काय काय निघालं म्हणाले. द्रुमलता नाना वल्ली, अनेक झाडं, अनेक वेली, अनेक फुलं, अनेक पानं, अनेक रोप, ती सगळी बाहेर पडली. मेरू मांदार शृंगे आली, लेकुरे तयसी. ही सगळी लेकरं आहेत, ही प्रकृतीची लेकरं आहेत. उंच डोंगर आहेत, छोट्या टेकड्या आहेत,
कन्या पुत्रे नपुसके, टेकडी स्त्रीलिंगी, पर्वत पुरुषलिंगी, झाड नपुसकलिंगी, वेली लता स्त्रीलिंगी, कन्या पुत्रे नपुसके, नावे ठेवली अलोलिके. आता हा शब्द कसा आहे अलोलिक? आपण म्हणून प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे का? तिथं अलौकिक पाहिजे, अलौकिक पाहिजे. समर्थ रामदास स्वामी फार त्या व्याकरणाला चिकटून नाहीयेत. एकदा स्वामी विवेकानंद शंकराचार्यांकडे गेले आणि त्यांच्याशी चर्चा चालू झाली. स्वामी विवेकानंदांना शंकराचार्यांनी बोलावून धाडलं होतं. मला तुमच्याशी चर्चा करायची आहे, मला तुमच्याशी बोलायचं, तुम्ही मला माझ्याकडे भेटायला या. त्याप्रमाणे स्वामी विवेकानंद गेले. ठाकूर गेल्यानंतरची घटना आहे ही. स्वामी विवेकानंद गेले, त्यांच्याकडे शंकराचार्य समोर बसले आहेत. शंकराचार्यांचे काही शिष्य आहेत जवळचे, स्वामी विवेकानंदांचे काही शिष्य आहेत आणि त्यांच्यामध्ये सुसंवाद झाला. अर्धा तास, 1 तास, 1.5 तास संवाद सगळा कुठल्या भाषेत होता? संस्कृतमध्ये होता. संस्कृतमध्ये स्वामी विवेकानंद शंकराचार्यांशी बोलतायत, यावर विश्वास बसला नाही शंकराचार्यांच्या शिष्यांचा आणि या स्वामी विवेकानंदांच्या शिष्यांचा सुद्धा बसला नाही. कारण त्यांनाही माहिती नव्हतं की स्वामी विवेकानंद एवढा अस्खलितपणे संस्कृत बोलू शकतात आणि कुणाशी बोलतायत? ते शंकराचार्यांशी बोलतायत. चर्चा झाली, निरोप झाला आणि स्वामी विवेकानंद बाहेर पडत असताना शंकराचार्यांच्या एका शिष्याने स्वामी विवेकानंदांना संवाद साधला. तो म्हणाला, स्वामीजी, आमच्या सद्गुरूंसोबत तुम्ही एवढा वेळ संस्कृतमध्ये बोललात. 1-2 ठिकाणी आपल्या व्याकरणाच्या चुका झाल्या असं आपल्या लक्षात आलं नाही का? स्वामी विवेकानंद त्याच्याकडे पाहत राहिले, त्याच्याकडे पाहून हसले आणि ते त्याला म्हणाले, नरेंद्र व्याकरणाच्या मागे नाही, व्याकरण नरेंद्रच्या मागे धावत येतं. काय विचार आहे? समर्थ म्हणतात, मराठी भाषा पोचट म्हणून ती टाकून देऊ नये. लोहाची मांदूस केली, त्यात अमोलिक रत्ने भरली आणि लोखंडी पेटी, लोहाची मांदूस केली, मांदूस म्हणजे पेटी, लोखंडाची पेटी केली, पण त्यामध्ये अनेक अमूल्य अशी रत्न ठेवलेली आहेत. पण जो कर्मदरिद्री आहे तो म्हणतो, या लोखंडी पेटीत ठेवलंय काय? तो दुर्लक्ष करतो आणि त्या रत्नांपासून त्याला काही फायदा होत नाही, त्याला ती रत्न प्राप्त होत नाहीत. स्वामी विवेकानंद आपल्या शिष्याला, शंकराचार्यांच्या शिष्याला म्हणतात, नरेंद्राच्या मागे व्याकरण धावत येतं, नरेंद्र व्याकरणाच्या मागे नाहीये. तास 1.5 तास बोलणं झाल्यानंतर एखादा शब्द मागे पुढे जर झाला तर फरक काय पडतो? पण त्या ठिकाणी त्या शिष्याला तसं वाटलं. समर्थ या ठिकाणी म्हणतात, नामे ठेविली अलोलिके, अलौकिके नव्हे, अलोलिके. खरं तर अनुप्रास साधण्यासाठी कवर एक मात्रा आली असती, पण बरोबर समर्थ या ठिकाणी अलोलिके असा शब्द वापरतात. समर्थ व्याकरणाच्या मागे नाही आहेत, व्याकरण समर्थांच्या मागे आहे. त्यामुळे आपण शब्दाकडे न पाहता साठावा घ्यावा शब्दाचा समर्थ सांगतात, अर्थ घेतला पाहिजे. माझी भाषा रफही असेल, आपण बरीच मंडळी विद्वान आहात, संस्कृतचा अभ्यास करणारी आहात, पौरोहित्य करणारी आहात, पुण्यात राहणारी आहात, त्याप्रमाणे त्याला जर कंपॅरिझन केलं तर माझं बोलणं हे खेडवळपणाचं पण असू शकेल,
पण माझी विनंती अशी आहे, समर्थांच्या भाषेमध्ये सांगायचं तर तुम्ही त्या शब्दांना पाहू नका. धान्य घेऊन भूस सांडीजे. तुम्हाला ते गोंडार पाहिजे का धान्य पाहिजे? गोंडार कमी जास्त निघू शकेल. गोंडाराकडे लक्ष द्यायचंय का धान्याकडे लक्ष द्यायचंय? धान्य घेऊन भूस सांडीजे. ते जे गोंडार निघालेले ते टाकून द्या, त्याकडे दुर्लक्ष करा. त्यामुळे अलोलिके हा या शब्दासाठी आपण फार काळजी करण्याचं किंवा असा कसा शब्द वापरला समर्थांच्या लक्षातच आलं नाही का अशी आपल्या अकलेचे तारे तोडायची गरज नाहीये. ऐसी लेकुरी झाली अनेके संख्याची नाही. मला इथं प्रश्न पडला की प्रकृतीची लेकरं अनेक झाली आहेत, पण माणसाला समर्थ काय सांगतायत? लेकुरे उदंड झाली, तो ते लक्ष्मी निघून गेली, बापडी विकेस लागली, खाया अन्न मिळेना श्रीराम, एक हाती एक पोटी, एक लेकुरी धाकुटी, ऐशी घरभर झाली दाटी. काय सांगितलं समर्थांनी? आज 70-72 वर्ष होत आली आहे या देशाला स्वातंत्र्य मिळवून, स्वातंत्र्याची पर्वणी साधल्या जाऊन. आजही आम्हाला लक्षात येत नाही की आमचं कुटुंब हे मर्यादित असलं पाहिजे. सगळी संसाधनं, सगळी साधनं, सगळ्या वस्तू किती म्हणून पुरणार? शेवटी या पृथ्वीच्या दातृत्वालाही काही लिमिट आहे का नाही, काही मर्यादा आहे का नाही? आम्हाला दोहन करायचंय का शोषण करायचंय याचा विचार आम्ही केला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की आचळाला हात लावून आम्ही दूध काढतो आणि आचळावर बसलेलं एक गोमाशी, एक गोचिड आहे, त्याला ते दूध नाही मिळत. त्याचा इंटरेस्ट आहे रक्तामध्ये. आम्हाला नक्की काय पाहिजे? आम्हाला दोहन करायचंय का शोषण करायचंय? आता ही प्रकृतीचीच लेकरं आहेत, त्यामुळे त्यांना कमी होण्याचा अधिकार समर्थ नाही सांगणार. कारण ती जेवढी मुबलक असतील तेवढं मानवी जीवन सुसह्य, समृद्ध आणि संपन्न होणार आहे. म्हणून समर्थ या ठिकाणी ऐसी लेकुरी झाली अनेके संख्याची नाही असं म्हणतायत. गडकोटपुरे पट्टणे, महाल दामोदरे निर्माणे, झाली असंख्य कोणे, गणना करावी श्रीराम. या पृथ्वीपासूनच समर्थ म्हणताय गड बांधलेले आहेत, कोट, पुरे, पट्टणे, मोठमोठी नगरं, छोटी गावं, बाजारपेठा वसवलेल्या आहेत, महाल दामोदरे निर्माण केलेली आहे, घरं आहेत, बिल्डिंग्ज आहेत, अपार्टमेंट आहेत, कॉलनीज आहेत. झाली असंख्य कोणे, गणना करावी. कोण त्याची गणना करणार आहे? या पृथ्वीच्या देशावर साधारणपणे जवळपास 200 पेक्षा जास्त देश आहेत. आमच्या 70, 80, 90, 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये आम्हाला त्या 200 देशांची नावं तरी लक्षात राहतील का? अहो वाचू तरी का आम्ही? मग त्या देशांची राजधानी कुठली? त्या देशांचं चलन कुठलं? त्या देशांची भाषा कुठली? हे तर अजून खोल आहे. एवढा हा अफाट समुद्र आहे. समर्थ रामदासांच्या भाषेमध्ये अफाट चक्र आहे. महाल दामोदरे निर्माणे, झाली असंख्य कोणे, गणना करावी. हे समर्थ आम्हाला का सांगतायत? समर्थ आम्हाला समजावून देण्याचा प्रयत्न करतायत की मुळात वस्तू एकच आहे, प्रकृती एकच आहे. ती व्याली आणि तिने या सगळ्यांना जन्म दिलाय. झाडं निर्माण झाली, टेकड्या निर्माण झाल्या, महाल निर्माण झाले, बिल्डिंग निर्माण झाल्या, वनस्पती निर्माण झाल्या, पाणी निर्माण झालं. एक उदाहरण घ्या आपल्या जीवनातलं. कुंभाराकडे कधी जाण्याचा प्रसंग आपला आलाय का? मी अनेक वेळा कुंभाराकडे गेलेलो आहे. कुंभाराकडे माती, पाणी, त्याचा केलेला चिखल हे एकच रॉ मटेरियल आहे.
त्या मातीपासून तो बोळके बनवतो, मडके बनवतो, माठ बनवतो, रांजण बनवतो, खेळणी बनवतो, किती वस्तू बनवतो. या सगळ्या वस्तू वेगवेगळ्या वापरासाठी सुद्धा आहेत. त्यांचे आकार भिन्न आहेत. पण शेवटी काय आहे? मुळात माती आहे. जसं सोन्याचं आहे तसंच मातीचं आहे. सज्जनो, आमच्या लक्षात आलं पाहिजे, समर्थ या ठिकाणी पूर्ण समाधान या समासामध्ये शिष्याला अनेक गोष्टी संदर्भ देऊन पटवून देत आहेत. समर्थांच्या पठडीत तयार झालेला तो शिष्य आहे. आम्हाला काही समर्थांची शिकवण मिळाली नाही. समर्थ त्याला किती परोपरीनं पटवून देत आहेत. तेवढी तयारी असताना सुद्धा, आणि ती त्याच्या गळी उतरवतायत, पण त्याला पटत नाहीये. पुढे त्यांनी सांगितलंय या समासामध्ये, मला ती पटत नाही, मी काय करू. लेकुरासी ही लेकुरे झाली, नपुसके ही कोणी निघाली. कन्या पुत्रे नपुसके आली, नपुसकाच्या पोटी श्रीराम. आता या मायेपासून सगळं झालंय असं आपण म्हणतो. ब्रह्माच्या अधिष्ठानावर एक शक्ती ती कार्यरत झाली, तिचं नाव आहे माया. ब्रह्माच्या अधिष्ठानावर ती कार्यरत झाली म्हणून ब्रह्मा हा तिचा बाप आहे. पण ब्रह्माचं वर्णन तिच्यामुळे होतंय म्हणून ती त्याची आई आहे. आणि ब्रह्मा आणि ही माया या दोघांच्या संयोगाने हे सगळं चराचर विश्व उभं राहिलं. व्यष्टीपासून समष्टी परमेष्टीपर्यंत सगळं उभं राहिलं म्हणून ती त्याची भारी आहे. आता या ठिकाणी समर्थ म्हणतात, लेकुरासी ही लेकुरे झाली, नपुसके ही कोणी निघाली. आता खरं तर ती काय पुरुष आणि प्रकृती, पुरुष स्त्री आणि पुरुष आहे का? आपण कालच्या समासामध्ये पाहिलं, कालच्या ओव्यांमध्ये आपल्याला म्हणायला ती एक धारणा आहे, आपल्याला समजावं म्हणून त्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या प्रकृती पुरुष, अर्धनारी नटेश्वर, ब्रह्ममाया, हे आम्हाला आमच्या बुद्धीला, मानवी बुद्धीला कळावं म्हणून हे सगळं. एक नारळाचं झाड आहे. आता हा एक दुसरा दृष्टांत समर्थ या ठिकाणी देतात. एक नारळाचं झाड आहे. त्या नारळाच्या झाडाला नारळ आलंय, त्याला झावळ्या आल्यात, मोठमोठ्या फांद्या आल्यात. या नारळापासून नारळ वाळल्यानंतर त्याच्या निघणाऱ्या ज्या शेंड्या आहेत, त्या शेंड्यापासून काथोट्या तयार होतात, दोऱ्या तयार होतात. त्या नारळापासून तेल तयार होत आहे, नारळापासून पाणी निघतंय, नारळामध्ये ती मलई आहे. अनेक लोक नारळ पाणी पिल्यानंतर, शहाळ पिल्यानंतर ती मलई काढून खातात. आता यातलं कोणतं पुल्लिंगी आणि कोणतं स्त्रीलिंगी आहे आणि कोणतं नपुसकलिंगी आहे? आता खरं तर तुम्ही मला सांगा की हे झाड कुणाची उत्पत्ती आहे? पृथ्वीची आहे. पृथ्वी कुणाची उत्पत्ती आहे? आपण जर असं तत्वनिराश करत 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 गेलो, मागे मी एकदा आपल्याला सांगितलं, तत्वचिंतन, तत्वनिराश आणि तत्व झाडा, ते उपरनं झटकणं म्हणजे तत्व झाड आहे. आपल्या लक्षात येईल की एक परब्रह्म स्वरूप केवळ या सगळ्यामध्ये विलसत आहे, ते नटलेलं आहे. पुढे समर्थ म्हणतात, का कुल्लाळे साळेसी पात्रे केली, नाना व्यक्ती निर्माण झाली, भिन्न भिन्ने नामे ही ठेविली, निर्माण झाली या नंतरे श्रीराम. ऐसी विस्तारे वाढली, पाहो जाता धरा एकली, तैसी माया ही विस्तारली, परी विचारता आपणची असे श्रीराम. का कुल्लाळे साळेसी पात्रे केली. कुल्लाळ म्हणजे कुंभार. त्यांनी अनेक पात्र तयार केली आहेत. आज मातीच्या तव्याला किती मागणी आहे. त्यावर होणाऱ्या भाकरी, पोळ्या लोक खातायत. मोठमोठ्या ढाब्यांवर येथे चुलीवरचे जेवण मिळेल असा बोर्ड आहे. आता मला तुम्ही सांगा की चुलीवर जेवण मिळण्यासाठी आम्ही ढाब्यावर जायचं आणि घरातल्या चुली आम्ही बंद करून टाकायच्या. आमच्या घरात कधी चूल लावता येईल का? चूल पेटवता येईल का? तुम्हाला वत्तल माहिती आहे का? वत्तल
तुम्हाला कल्पना नसेल वत्तलाची. माझ्या आजोळी वत्तल आहे. मला समजत नाही तेव्हापासून तो वत्तल जागच्या जागेवर आहे. भांडे बदललेत. एक मोठं भांड आहे आणि ते असं फिक्स केलेलं आहे की त्याच्या खाली जाळ लावण्यासाठी एक खिडकी आहे. तिथं लाकडं टाकायची, ती पेटवायची आणि ते पाणी तापतं. ज्याला जसं पाहिजे तसं तो बाथरूम मध्ये जातो, वत्तलाचं ते वरचं चढ त्या भांड्यावरचं झाकण उघडतो आणि गरम पाणी आधनाला घेतो, स्नान करतो. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, कुल्लाळे साळेसी पात्रे केली. अनेक पात्र त्यांनी केली आहेत. नाना व्यक्ती निर्माण झाली. तशा व्यक्तींचं निर्माण केलेले मायेने. भिन्न भिन्ने नामे ठेविली, निर्माण झाली अनंत आहे. मग त्याला नावं तर ठेवली पाहिजेत. त्याला माठ म्हणलं पाहिजे, त्याला रांजण म्हणलं पाहिजे, त्याला बोळकं म्हणलं पाहिजे, त्याला मडकं म्हणलं पाहिजे, त्याला खेळणी म्हणलं पाहिजे. ज्याप्रमाणे जसं सोनं आहे, जसं माती आहे, तसं पितळ हाही एक धातू आहे. पितळाचं ताम्हण आहे, भांड्यांवर झाकता येतं. पितळीची परात आहे, पितळाचं पातेल आहे, पितळेची पळी आहे. प्रकार किती आहेत, वापर किती आहे, वेगवेगळा वापर आहे. जो पळीचा वापर आहे तो परातीचा नाही होऊ शकणार. पण एक तत्व जे आहे ते पितळ हा धातू तो सगळीकडे कॉमन आहे. तसं आमच्या सगळ्या या चराचरामध्ये ते ब्रह्म हे कॉमन आहे. ते दिसत नाही, तर मायेने त्यावर आच्छादन केलेलं आहे. आणि माया हीच दिसतीये की जी स्वतःच नाशिवंत आहे, तिला आधार नाहीये कशाचा. ऐसी विस्तारे वाढली, पाहो जाता धरा एकली. तैसी माया ही विस्तारली, परी विचारिता आपणची असे श्रीराम. पाहो जाता धरा एकली. एकच पृथ्वी आहे ना, पण ती कशी नटली आहे. दगड आहे, माती आहे, वाळू आहे, पाषाण आहे, खडक आहे, पर्वत आहे, टेकड्या आहेत, काळी माती आहे. आम्ही मध्यंतरी ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी असताना 2012ची ही घटना आहे. आम्ही जळगावला गेलो होतो. तेव्हा भाऊ होते भंवरलालजी जैन. ते ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशींना थोरला भाऊ मानायचे, आदरणीय भाऊ. त्यांना सगळे भाऊ म्हणायचे भंवरलालजींना. हे मी ऐकलेलं आहे, कारण शेवटी निरोप घेताना आम्ही त्यांच्याकडे गेलो. नानांनी हात जोडले, म्हणाले, तुमच्यामुळे 3 दिवसाचं आमचं शिबिर महाराष्ट्रामध्ये अत्यंत कार्यकर्ता निर्माण करण्यासाठी एक मोठा प्रयोग आपण केला आणि ते सगळा तुमच्या जैन व्हॅलीमध्ये केला. नानांनी हात जोडले, भाऊ उठले, हात धरले त्यांनी. ते म्हणाले, नानाजी, आपण मला मोठ्या भावाप्रमाणे आहात. मोठ्या भावाने लहान भावाला आज्ञा करायची. मनाचा मोठेपणा किती असतो. खरी मोठी माणसं आहेत. मला सांगायचा प्रसंग असा आहे की ज्या ठिकाणी आमच्या ही सगळी 3 दिवसाची सभा झाली ती एका टेकडीवर होती. ते काही ऑडिटोरियम नव्हतं. काय असेल ते एक मोठा हॉल होता. हॉल म्हणजे भिंतीवर स्लॅब पर्यंत नव्हत्या. भिंती होत्या 3.5-4 फुटाच्या आणि इनबिल्ट साऊंड सिस्टीम होती. कुठे इको नव्हता. बरं, ती जागा अशी होती, टेकडीवर होती. फक्त पक्ष्यांचं कुयन, पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकू येत होता. गाड्यांची वर्दळ नव्हती. तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल, तिथे ज्या गाड्या फिरतात जैन व्हॅलीमध्ये त्या सगळ्या बॅटरीवर आहेत, रिचार्जेबल बॅटरीवर आहेत. त्या गाड्यांचा आवाज नाही, त्याला पेट्रोल डिझेल काही लागत नाही. गाडी आपल्या जवळून जाते, आपल्या लक्षात येत नाही. आता स्कूटर निघाल्यात बघा, आता 4 व्हीलर पण येऊ लागल्यात. रिचार्ज करून चालवायच्या त्या गाड्या.
गाडी आपल्या बाजूने गेली तरी आपल्याला पत्ता लागत नाही. त्या ठिकाणी जे दगड आणलेले होते, भाऊंनी आम्हाला सांगितलं, आदरलाल भवरलालजी जैनांनी आम्हाला सांगितलं की ही जी दगड आहेत ही तुम्हाला रंगरंगोटी केल्यासारखी वाटतात, पण मूळ या दगडांचा रंगच असा आहे. त्यामुळे या ऑडिटोरियमला कधीही रंग देण्याची गरज नाही. फार फार वाटलं तर पाणी मारा, थोडी काय डस्ट बसलेली असेल ती निघून जाईल. किती या भूमीचे प्रकार आहेत. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, पाषाणाहून हीन. मनुष्य देह कसा आहे? पाषाणाहून हीन आहे. का बरं? टाकीने खपली काढिली, ती पुन्हा नाही मागुती जडली. एक दगड घेतला, पाथरवटाने खपल्या काढत 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 अनावश्यक भाग काढून टाकला आणि त्यातून एक सुबक मूर्ती तयार झाली. आता ती मूर्ती प्रतिष्ठापना करायची आहे, प्रतिष्ठापनेसाठी वाट बघती आहे. आता पाषाणाहून हीन काय आहे मनुष्य? पाषाणातून टाकून काढून टाकलेला जो भाग आहे, अनावश्यक भाग, त्याला अवगुण असं म्हणलंय. ती अवगुण जर एकदा काढून टाकली तर ती मूर्ती पुन्हा त्या अवगुणांना जवळ करील का? नाही करत. पण माणसाचं तसं आहे का? तंबाखू खाण्याचा अवगुण काढून टाकला, दारू पिण्याचा अवगुण काढून टाकला, वाईट बोलण्याचा अवगुण काढून टाकला, पुन्हा मागुता जडणार नाही याची गॅरंटी कोण घेईल? अनेक पाषाण असे आहेत की ज्यामध्ये मोती, अनेक मणी आहेत की ज्यांचा औषधी उपयोग होतो. माणसाचा कुठं उपयोग होतो? उचला पटकन म्हणतात गेला की, कुठेही उपयोग होत नाही. त्याला स्पर्श सुद्धा अशौच मानलाय माणूस गेल्यानंतर. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, ऐसी विस्तारे वाढली, पाहो जाता धरा एकली. पृथ्वी एकच आहे, पण तिचे प्रकार किती आहेत. तैसी माया ही विस्तारली, परी विचारिता आपणची असे. अनेकांमध्ये एकच तत्व आहे. का जैसा अग्नी प्रसवला, आपणासी आपण झाला. पाहो जाता एकला, एकटची असे श्रीराम. अग्नी एकच आहे, किती प्रकार आहेत. समुद्राच्या पोटात जो आहे तो वडवान आलाय, आमच्या पोटात आहे तो जठराग्नी आहे. मला राग आला, मला क्रोध आला की क्रोधाग्नी आहे. मी विकार माझ्यातले वाढले की तो कामाग्नी आहे. क्रोधाग्नी, कामाग्नी. ज्वर, माझ्या शरीराला एक ताप आहे, एक टेम्परेचर आहे, ते वाढलं की मग काही धडगत नाही. मेंदूमध्ये रक्त साकळतं, ताप मेंदूत चढला म्हणतात, माणूस बेशुद्ध पडतो. जठराग्नी, कामाग्नी. आता हाच अग्नी जर मशालीवर पेटवला तर मशाल झाली, मेणबत्तीला पेटवला तर मेणबत्ती झाली, कंदिलामध्ये लावला तर कंदील झाला. एवढंच नव्हे तर हाच अग्नी आम्ही दिवाळीमध्ये जे फटाके वाजवतो त्यामध्ये आहे, भुईचक्रामध्ये अग्नी आहे, अनारमध्ये अग्नी आहे. अग्नी एकच आहे, तत्व एक आहे, पण त्याचे प्रकार किती आहेत. फुंकुनी दीप लाविला, पुत्रपणे हिलाल झाला. हवाया चंद्रज्योती पावल्या, कन्या रूप नामे श्रीराम. हवाया चंद्रज्योती या स्त्रीलिंगी नावं आहेत असं ते समर्थ सांगतायत. कन्या रूप नामे. ऐसिया नाना व्यक्ती, परी एक अग्नी आदि अंती. का 52 मातृका प्रती, आकार सोडिना श्रीराम. वर्णमाला एकच आहे. अ पासून आहा पर्यंत हे स्वर आहेत, बाकीची सगळी व्यंजन आहेत. आता त्यांचा उच्चार वेगळा आहे, त्यांचं लिखाण वेगळं आहे, त्यातून निर्माण होणारे शब्द वेगवेगळे आहेत. पण शेवटी आपण काय म्हणतो, ही वर्णमाला आहे. 52 मातृका आहेत. या ठिकाणी समर्थ म्हणतात, ऐसिया नाना व्यक्ती. अशा प्रकारच्या अनेक व्यक्ती, अनेक देह
निर्माण झालेले आहेत. परी एक अग्नी आदि अंती, का 52 मातृका प्रती आकार सोडीना. कोण करतं हे सगळं? एवढा भेद, एवढं भिन्नत्व कुणामुळे आलंय? एक पद आहे समर्थांचं, खेळिया. मोठं गोड नाव आहे. खेळिया म्हणजे जो सगळ्यांना खेळवतोय तो. खेळिया नवल कैसे झाले रे, आपणासी आपण व्याले रे. आता या ठिकाणी समर्थ म्हणतात, अरे असा कसा खेळिया आहेस तू? असं कसं सगळ्यांना फिरवतोस? खेळिया नवल कैसे झाले रे, आपणासी आपण व्याले रे. तुझ्यापासूनच सगळी उत्पत्ती झाली आहे. सदा बाळंतिनी परीते, आपण वांझची होऊन राहे रे. अरे कायम तू बाळपण आहेस. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या शेजारचं एक राष्ट्र आहे आणि तिथे एक पार्टी आहे. त्या पक्षाच्या नावामध्ये 3 वेळा पी येत आहे. डोकं लावा आता. शेजारी देश आहे, त्यांच्याकडे एक पक्ष आहे, राजकीय पक्ष, आणि त्या राजकीय पक्षामध्ये 3 वेळा पी येत आहे. आता ते पीचा अर्थ वेगळा आहे, पण काही वर्षाखाली विनोदानी एक टर्म बाहेर पडली, परमनंट प्रेग्नंट प्राईम मिनिस्टर. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, सदा बाळंतिनी परीते, प्रेग्नंट प्राईम मिनिस्टर, परमनंट. तसं समर्थ या ठिकाणी म्हणतायत, सदा बाळंतिनी परीते, आपण वांझची होऊन राहे रे. कायम बाळंतीन आहे, पण आपत्तीही नाही आहे. वायोपोटी अग्नी भाई रे, अग्निपोटी पाणी रे. रामासी मिळता रामची झाली, होडेची मोकळे केले रे. रामासी मिळता रामची झाली. त्या परब्रह्म स्वरूपाशी तदाकारता झाल्यानंतर हे जे काही दृश्य विश्व आहे आणि यातली जी काही भिन्नता आहे, यातला जो भेद आहे, तो सगळा संपून जाईल. सगळं द्वैत संपेल. एक लक्षात घ्या, जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत विकार आहेत. उदाहरण घ्या, आमच्या शेजारचा एक मुलगा आहे आणि तो 10वी पास झाला, त्याला 90% मार्क पडले. आमच्या घरातला एक मुलगा आहे, तोही 10वी पास झाला आणि त्याला 80% मार्क पडले. कौतुक कुणाचं आहे हो आमच्या अंतःकरणात? 80% मार्क मिळून आमच्या पोराचं कौतुक जास्त आहे आणि 90% मार्क ज्या मुलाला मिळाले त्याच्याबद्दल कौतुक नाहीये आम्हाला. का नाहीये? हे द्वैतामुळे आहे. आमचा मुलगा आहे, शेजारचा मुलगा आहे. शेजारचा मुलगा आम्हाला कधीतरी कामाला येतो, औषध गोळ्या आणून देतो, काही सामान आणून देतो, भाजीपाला आणून देतो. आम्हाला वाटतं किती पोरगा छान आहे. फरक बघा आता. शेजाऱ्याचा मुलगा आहे, 90% मार्क घेतला, आम्हाला त्याचं कौतुक नाही आहे. आमचं लेकरू आहे, त्यांनी 80% घेतले, आम्हाला त्याचं फार कौतुक आहे. आमचा मुलगा आहे, लग्न झालंय, तो दुसरीकडे राहतो. आमची अडचण आहे. आम्हाला शेजारचा मुलगा भाजी आणून देतो, सामान आणून देतो, आमची औषध गोळ्या आणून देतो. आम्हाला प्रेम कुणाबद्दल आहे? आम्हाला त्या शेजारच्या मुलाबद्दल प्रेम आहे. आमच्या मनात वाटतं, काय उपयोग आहे आमच्या मुलाचा? तेवढा अरे पण आपल्या शेजाऱ्यांचा मुलगा आहे तो, मग आमचा ओढा कुणाकडे? मुलगा आमचा लांब आहे, ते द्वैत आहे, आणि हा शेजाऱ्याचा मुलगा जवळ आहे, ते अद्वैत आहे. जेव्हा आम्ही अद्वैताचा विचार करू तेव्हा सगळे विचार, सगळे किलमिश, सगळे किंत, सगळे प्रश्न, सगळ्या शंका जागच्या जागेवर जिरून जातील. म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये राहत असताना सुद्धा अद्वैतामध्ये राहण्याचा विचार करावा. कसा विचार करावा?
तुम्ही म्हणा आध्यात्मिक भाषा तुम्ही अद्वैतात घरात कसं राहावं? बायको आहे, मुलं आहेत, सुना आहेत, जावाई आहेत, नातू आहेत, पंतू आहेत, हे असू द्या जिथल्या तिथे. सगळ्यांच्यावर प्रेम करा. काय हवं नको ते सगळ्यांना बघा, पण कुठेही लिप्त होऊ नका, कुठेही आसक्त होऊ नका. ज्या दिवशी आसक्ती आली त्या दिवशी अद्वैत आलं, द्वैत आलं आणि सगळे विकार उभे राहतात पुढे. मग आमच्या मनामध्ये विकल्प यायला लागतात. मी एवढं केलं याच्यासाठी, ही मला आता विचारत नाहीये, ती तिच्या संसारात मशगूल आहे. हा भाव आमच्या अंतःकरणात आलाच नाही पाहिजे. मग आमची कल्पना कुठे असली पाहिजे? आम्ही यामध्ये सोडून द्यायचं आणि भगवंताच्या नादी लागायचं. समर्थ म्हणतात, कल्पनेचे एक बरे मोहरताची मोहर आहे, तिला जिथं लावू तिकडे ती लागते. तिला ऍडिक्शन होतं. रामाचा ध्यास आहे, रामाचं भजन आहे, रामाचं चिंतन आहे, तिला तिकडे लावा ना. प्रपंच नेटका करिता फिका होत जातो. तो फिका करायचा आहे, त्यातली आसक्ती कमी करायची आहे, त्यातला द्वैत भाव कमी करायचा आहे. खेळी यासारखं झालं पाहिजे. या ठिकाणी समर्थांनी आम्हाला अनेक गोष्टी सांगितल्या. नवीन दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, झाडापासून झाडे होती, तेही अंतरिक्ष जाती, मुळाने भेदिली जगती, कदापि नाही श्रीराम. झाडास झाडे खात पाणी, घालून पाळिली प्रतिदिनी, बोलकी झाडे शब्दमथनी, विचार घेती श्रीराम. जी बोलकी झाड आहेत माणसासारखी, ती चिंतन करतात, मनन करतात, शब्द मथनी घेती, मंथन करतात. म्हणून समर्थ शिष्याला काय म्हणाले, मी तुला सांगतो ते तू ऐक, एकाग्र होऊन ऐक आणि काय कर, त्याचे विवरण करावे. तरी ऐक शिष्या सांगतो, तुझं सत्यची वाटे ऐसे करतो, बरी मी जे काही बोलतो, त्याचे विवरण करावे श्रीराम. हा समास तसा जड आहे, पण त्याला समर्थांनी एवढे संदर्भ दिले आहेत आणि आपल्याला कल्पना विस्तार करायला चान्स दिलाय. आपण तो कल्पना विस्तार केला पाहिजे आणि समर्थ म्हणतात त्याप्रमाणे विवरण करत राहिलं पाहिजे. अनेक ग्रंथ त्याला जोडता आले पाहिजे आणि हळूहळू आपण या प्रपंचाच्या आसक्तीतून बाहेर पडलं पाहिजे. द्वैतातून बाहेर पडलं की आपोआप अद्वैतात माणूस पडतो. तिकडे जायची गरजच नाही. सूर्य उगवला असं म्हणल्याबरोबर प्रकाश संपतो. तो प्रकाश आणून घरामध्ये सोडावा नाही लागत. कोण सोडतो? कुणी आणतं का? किरण आणली, प्रकाश, इथं फार अंधार आहे, आणा इकडे प्रकाश थोडा जास्त आणा, असं काही नसतं. सूर्य जसा 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 वर यायला लागतो आपोआप अंधार समूळ नष्ट होतो. द्वैत जसं 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 कमी होईल तसं आपोआप आपण अद्वैतामध्ये जातो. अशी धारणा, असा अभ्यास आपण आता 4 दिवसानंतर करूया. कारण 4 दिवस मी प्रवासामध्ये आहे. आपल्या व्यासपीठाच्या आदरणीय सौ मेधा कुलकर्णी यांना मी विनंती केली आहे की उद्यापासून 4 दिवस त्यांनी हे व्यासपीठ चालवावं. मी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने माझ्या मनामध्ये एक विचार आहे की जांबेला जावं, समर्थांच्या चरणांवर डोकं ठेवावं आणि गुरुपौर्णिमेची आपली जी काही सेवा आहे तर ती समर्थांच्या चरणी रुजू करावी. म्हणून मी जांबेला जाण्याचा विचार करतो आहे. 4 दिवस मी प्रवासात असल्यामुळे सौ मेधा कुलकर्णी उद्यापासून 4 दिवस संत समागम हे पेज चालवतील आणि 4 दिवसानंतर पुन्हा आपण आपल्या या पुढच्या ओव्यांचा विचार, समर्थ काय सांगतायत त्या उपदेशाचा विचार करण्याचा प्रयत्न करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.